काय तुम्हाला मल्टिपल अर्निंग सोर्सेस निर्माण करायचे आहेत, तुम्हाला काम न करता सुद्धा खूप सारे पैसे कमवायचे आहेत, तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि याच्यामध्ये ज्या काही गोष्टी सांगितल्यात त्याच्यावरती खूप सारं चिंतन मनन तुम्ही नक्की करा आणि तुम्ही मल्टिपल अर्निंग सोर्सेस 100% तयार करू शकाल. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंदवले. मागचे 10 वर्ष झाले लोकांना आर्थिक साक्षरता या विषयावरती मार्गदर्शन करतो आणि खूप साऱ्या लोकांना फायनान्शियल फ्री होण्यासाठी मी मदत केलेली आहे. मित्रांनो बघा, तुम्ही स्वतः काम करताय तर तुम्ही काम किती तास करू शकता, तर जास्तीत जास्त तुम्ही दिवसाचे 16 तास काम करू शकता असं मी म्हणेल. एक लिमिटेड टाइम तुम्ही काम करणार. मग आता 16 तास काम केलं मॅक्सिमम एका माणसाने, तर काय होणार आहे की लिमिटेड वेळ तुम्ही देताय आणि 16 तासाचाच एफर्ट तुम्ही देणार, त्याच्यापेक्षा जास्त एफर्ट तुम्हाला देता येणार नाही. मग तुमचं जे उत्पन्न येणार आहे ना ते सुद्धा लिमिटेडच असणार आहे. तुम्हाला अनलिमिटेड कमवायचं आहे. आता तुम्ही एकाच अर्निंग सोर्सवरती डिपेंड आहात, ते म्हणजे काय, हे मशीन काम करतंय शरीर नावाचं आणि ते काही उत्पन्न करून देतंय, एकच अर्निंग सोर्स आहे. आता एकाच अर्निंग सोर्सवर जर तुम्ही डिपेंड असाल तर हे मशीन जे काही काम करते ते आज ना उद्या काम करायचं बंद होणार आहे. याची प्रोडक्शन क्षमता संपणार आहे, कार्यक्षमता संपणार आहे, काही कारणाने संपेल, आजारपणामुळे संपेल, अपघातामुळे संपेल, कशामुळे संपेल, रिटायरमेंटमुळे तरी संपेल आणि तुमचा जो सिंगल अर्निंग स्रोत आहे तो बंद होणार आहे. मग जर तुम्हाला सिंगल अर्निंग सोर्सवरती डिपेंड नाही राहायचं तर 2 गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत. पहिली गोष्ट तर तुम्ही तुमच्या पैशाला कामाला लावलं पाहिजे. पहिली गोष्ट काय केली पाहिजे, मनीला कामाला लावलं पाहिजे, तरच तुम्ही मल्टिपल अर्निंग सोर्सेस निर्माण करू शकता. आता पैशाला कामाला लावायचं हे जर तुम्ही शिकलात, पण तुमच्या पैशाने तुमच्यासाठी पैसे कमवून दिले तर काय होणार आहे, तुम्ही मल्टिपल अर्निंग सोर्सेस निर्माण करू शकणार आहात. म्हणजे तुम्ही 10 ठिकाणी पैसे लावले तर तिकडनं तुम्हाला पैसे यायला सुरू. पैशाला कामाला लावायचं म्हणजे साधं सोपं काय की आपल्या जुन्या भाषेमध्ये म्हटलं जातं की 2 प्रकारे पैशाला कामाला लावलं जाऊ शकतं. एक तर कॅपिटल ॲप्रिशिएट, म्हणजे तुम्ही कुठंतरी पैसे गुंतवले त्यातनं त्याची मुद्दल जी आहे ते वाढते. सोनं घेतलं 10,000चं, आज ते 70,000 रुपये झाले. मग काय झालंय की कॅपिटल ॲप्रिशिएट झाले, म्हणजे पैशाने त्या 10,000नी अजून 60,000 रुपये कमवलेत, पण आता त्याचं ते रिटर्न वगैरे काढले तर ते 8-9% वरती जात नाही, तो विषय वेगळा. मग असं कॅपिटल ॲप्रिशिएट होऊन पैसा काम करू शकतो. किंवा तुम्ही कुठेतरी जागा घेतली, घर बांधलं, भाड्याने दिलं तर तिकडनं तुम्हाला उत्पन्न येतं. म्हणजे काय की इन्व्हेस्टमेंट करून त्यातनं उत्पन्न येतं. किंवा तुम्ही हळूहळू पैसे जमा केले, कॅपिटल ॲप्रिशिएट होऊ दिलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला शेअर मार्केट असेल किंवा म्युच्युअल फंड असेल त्याच्यातनं SWPच्या माध्यमातून पैसे यायला लागले. म्हणजे काय की तुम्ही तुमच्या पैशाला कामाला लावलं, ते सायझेबल होत नाही तोपर्यंत त्याला सांभाळलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यातून पैसे मिळू लागले. म्हणजे आज ना उद्या तुमचं जे उत्पन्न फिजिकल अर्निंग आहे त्याला कुठून तरी रिप्लेस करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि तरच तुम्ही सेकंड सोर्स किंवा थर्ड सोर्स ऑफ अर्निंग निर्माण करून कुठे ना कुठे फायनान्शियली फ्री होऊ शकता किंवा निवांत होऊ शकता. जर तुम्ही कमवताय आणि तुमच्या पैशाला कामाला लावतच नाही आहे तर तुमच्यासाठी दुसरं कोण काम करणार आहे. दुसरी गोष्ट तुम्ही केलं पाहिजे, मी असं म्हणतो की लोकांना तुम्ही कामाला लावा. पैशाला कामाला लावा किंवा लोकांना कामाला लावा. आता लोकांना कामाला लावायचं म्हणजे काय, तर एखादे व्यवसाय करा जिथं एक सिस्टम किंवा लोक तुमच्यासाठी काम करतील आणि तुम्हाला वेळ आणि एफर्ट न देता सुद्धा पैसे कमवता येतील. समजा एखादं, मी आता एक शाळा सुरू केली आहे तर तिकडं खूप सारे लोक काम करतायत आणि मला काही शिकवता येत नाही, काहीच नाही, तर वेळ आणि एफर्ट न देता सुद्धा मला काय होतं, उत्पन्न निर्माण होतं आहे. किंवा मी बरेचसे व्यावसायिक आहे जिकडे स्लिपिंग पार्टनर आहे, जिकडं लोक काम करतायत, सिस्टम काम करते आणि तिकडनं मला पैसे मिळत आहेत. सो तुम्ही काय केलं पाहिजे, लोकांना किंवा पैशाला कामाला लावायला शिकलं पाहिजे, तरच तुमची आर्थिक उन्नती होऊ शकते. आणि जनरली गरीब माणूस किंवा मिडल क्लास माणूस काय करतोय, तर तो काय करतोय, स्वतः कसं काम करू शकतो, हे मशीन अजून कसं स्किलफुल होईल आणि त्याच्यातनं कसं मला आणखीन उत्पन्न मिळेल. मग तो ॲटेकार्डचा कोर्स करतोय, अजून काहीतरी डिजिटल मार्केटिंग शिकतोय, अजून काहीतरी शिकतोय, पार्ट टाइमला अजून काहीतरी करण्याचा विचार करतोय. तो स्वतःला कामाला लावायचा विचार करतोय. जर त्याचं मशीनच काम करायचं बंद झालं, आजारी पडलं, तर सगळीच कामं बंद आहेत, त्याचं उत्पन्नाचा सोर्स बंद आहे. तर स्वतःला कामाला लावण्याचं शिक्षण घेण्याऐवजी, ते तर आपण ऑलरेडी घेतलंय, पण अजून घेण्याऐवजी तुम्ही मॅक्सिमम वेळ तुमच्या आयुष्यातला जर पैशांना आणि लोकांना कामाला लावण्यासाठी घातलात तरच तुमच्याकडे मल्टिपल अर्निंग सोर्सेस होऊ शकतील किंवा पॅसिव्ह उत्पन्न तुम्हाला सुरू होऊ शकेल. तुम्ही जोपर्यंत
मॅक्सिमम तुम्हाला स्वतःलाच कामाला लावून पैसे कमवण्याचा विचार करत असाल, मॅक्सिमम वेळ ते शिकण्यातच घालवत असाल की मी कसं काम करून अजून कसं उत्पन्न वाढवू, तर तुमचा जो प्रवास चाललाय तो गरिबीच्या दिशेने चाललाय. आणि तुमचा जर प्रवास तुम्हाला श्रीमंतीच्या दिशेने मूव्ह करायचा असेल तर तुम्हाला काय करायला लागेल, लोकांना आणि पैशाला कामाला लावायला शिकावं लागेल. आणि हे जर शिकलात किंवा मॅक्सिमम वेळ हा विचार करायला लागेल की पैशाला आणि लोकांना मी कसं कामाला लावू शकतो, तरच तुम्हाला मल्टिपल अर्निंग सोर्सेस किंवा पॅसिव्ह उत्पन्न सुरू होऊ शकेल आणि तुम्ही खूप सुखी समाधानी आयुष्य जगून या पृथ्वीवरून जाऊ शकाल. तुम्हाला काय वाटतं हे खाली कमेंट बॉक्समध्ये टाका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.